Now we'll see packing efficiency. Packing efficiency म्हणजे काय? Percentage or the fraction of the total space occupied by the spheres or particles. किती स्पेस ऑक्युपाइड केलेला आहे त्या स्फिअरने त्याला म्हणायचं त्याची पॅकिंग इफिशियन्सी. मग पॅकिंग इफिशियन्सी कॅन बी written like this: volume occupied by the particles in unit cell divided by total volume of the unit cell into 100. हा फॉर्म्युला वापरून आपण पॅकिंग इफिशियन्सी काढू शकतो. This packing efficiency can be obtained by the following step. ही पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला या स्टेप्सचा वापर करायचा आहे. मग त्या स्टेप कुठल्या कुठल्या आहेत? पहिली स्टेप जी आहे ती आहे रेडियस ऑफ द स्पेअर. पहिल्यांदा आपल्याला त्या स्पेअरचा रेडियस काढावा लागेल. नंतर व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर. फॉर्म्युला काय आहे ते आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण एका स्पेअरचा व्हॉल्यूम काढू शकतो. मग व्हॉल्यूम काढल्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर, टोटल व्हॉल्यूम किती आहे त्या स्पेअरचा ते आपल्याला त्याच्यानंतर काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचा सुद्धा उपयोग होणार आहे. चौथ्या नंबरची स्टेप आहे पॅकिंग इफिशियन्सी. इथं आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी मिळणार आहे. नंतर आपण व्हॉइड व्हॉल्यूम काढू शकतो. मग आपल्याला काय काढायचं आहे? पहिल्यांदा पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटिस. सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये पॅकिंग इफिशियन्सी काय असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी ह्या स्टेपचा वापर आपण करणार आहोत. पहिली स्टेप काय आहे? त्याच्यामध्ये रेडियस ऑफ द स्पेअर. आपण स्पेअरचा रेडियस पहिल्यांदा काढून घेतला पाहिजे. मग इथं दिसते आपल्याला हे काय आहे? सिम्पल क्युबिक लॅटिस आहे. याच्यामध्ये हे दोन स्पेअर आहे. हा जो भाग आहे लांबी ती ए असणार आहे, रुंदी ए असणार आहे आणि उंचीसुद्धा ए असणार आहे याच्यामध्ये. मग हा जर भाग घेतला आपण हा ए असणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल असतो. हा सिम्पल क्युबिक लॅटिस आहे. याच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक स्पेअर असणार आहे. म्हणजे एकूण टोटल 8 स्पेअर्स हे असणार आहेत. प्रत्येक कॉर्नरला एक एक असणार आहे. मग ह्या कॉर्नरला हा स्पेअर आहे, ह्या कॉर्नरला हा स्पेअर आहे आणि हा एवढा भाग जो आहे तो ह्या स्पेअरचा रेडियस आहे. हा जो भाग आहे तो ह्या स्पेअरचा रेडियस आहे आणि एवढा भाग म्हणजे काय आहे? ए आहे. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच इथं दिसते आपल्याला ए म्हणजेच काय आहे? 2r आहे. हा एक आर आहे आणि हा एक आर आहे. मग रेडियस ऑफ द स्पेअर आपल्याला इथं दिसते 2r इज इक्वल टू ए. 2r म्हणजेच ए आहे. मग आर म्हणजे काय असणार आहे? आर इज इक्वल टू आर इथंच ठेवला हा a/2. आलं लक्षात? रेडियस ऑफ द स्पेअर काय असणार आहे? आर इज इक्वल टू a/2. आता दुसरं काय आहे? व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर. दुसरं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर. व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. मग आता हे सूत्र आपल्याला माहिती आहे. व्ही इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आता इथे पायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती आहे 3.142. ती नंतर घालूया आपण. हे 4/3 पाय आरच्या जागेवर आपण a/2 घालू शकतो. a/2 क्यूब. आलं लक्षात? व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. दॅट मीन्स 4/3 पाय आरच्या जागेवरती आपण रेडियसची किंमत घालणार आहोत. a/2 त्याचा क्यूब करायचा. हेच कसं पुढं येणार आहे? 4/3 पाय a क्यूब डिवायडेड बाय 8. अशा पद्धतीने आपण याची व्हॅल्यू घातलेली आहे.
दॅट इज इक्वल टू, हे व्ही इज इक्वल टू, दॅट इज इक्वल टू पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. ही काय झाली, व्हीची व्हॅल्यू, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ द स्पियर इज इक्वल टू पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. हा 2 नंबरचा आकडा झाला. आता 3 नंबर काय बघायचं आपल्याला, टोटल व्हॉल्यूम. इथे बघा, टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. थर्ड इज टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. तर टोटल व्हॉल्यूम कसा काढणार आपण, याच्यामध्ये किती स्पियर्स आहेत हे अगोदर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सिंपल क्युबिक लॅटिस आहे, म्हणजे प्रत्येक कॉर्नरला एक एक स्पियर आहे किंवा पार्टिकल आहे. मग ह्या प्रत्येक स्पियरचा किती भाग याच्यामध्ये आलेला आहे, ह्या क्यूबमध्ये आलेला आहे, तर 1/8 पार्ट या क्यूबमध्ये आलेला आहे. असे किती कॉर्नर्स आहेत, 8 कॉर्नर्स आहेत. हे आपण पूर्वी बघितलेलं आहे. म्हणजेच एक पार्टिकल ह्या क्यूबमध्ये असणार आहे. म्हणून काय होणार आता इथं, टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पियर इज इक्वल टू 1 इंटू पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. म्हणजेच पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. नंतर चौथा पॉईंट आहे पॅकिंग इफिशियन्सी. मग आता पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन द युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. मग आता हा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स किती आहे, पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6, आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल किती आहे, ए क्यूब इंटू 100 म्हणजेच पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय ए क्यूब इंटू 100. म्हणजेच पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 इंटू 1/A3 इंटू 100, दॅट इज पाय डिवायडेड बाय 6 इंटू 100. म्हणजेच पायची व्हॅल्यू आपण इथं 3.142 लिहू शकतो, डिवायडेड बाय 6 इंटू 100. हे जर आपण सॉल्व केलं तर किती उत्तर येणार आहे, 0.5236 इंटू 100 इक्वल टू 52.36% येणार आहे. नंतर 5वा आकडा म्हणजेच एम्प्टी स्पेस काढायचे आपल्याला. म्हणजेच काय पाहायचं आहे, व्हॉइड व्हॉल्यूम बघायचं आहे. ते कसं काढणार, 100 मायनस 52.36 दॅट इज इक्वल टू 47.64. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटिस बघितलेलं आहे. तर याच्यानंतर काय बघणार आहोत आपण, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. आता बघतोय आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. हा बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस आहे असं आपण गृहीत धरायचं आहे. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये रेडियस काढणार आहोत, रेडियस ऑफ द स्फिअर. मग अशी आपण स्टेप्स वेगवेगळ्या बघितलेत की ज्याचा वापर करून आपण पॅकिंग इफिशियन्सी काढू शकतो. पहिली स्टेप जी आहे ती रेडियस ऑफ द स्फिअर आहे. आता आपल्याला स्फिअरचा रेडियस काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण हा बॉडी सेंटर्ड क्यूब वापरलेला आहे. इथे बघा, इथे सेंटरला एक स्फिअर दिसते आपल्याला. ह्या 8 कॉर्नर्समध्ये 8 स्फिअर्स असणार आहे आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, 1/8 पार्ट हा त्या क्यूबमध्ये असणार आहे. म्हणजेच 1/8 इंटू 8 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे कॉर्नर्सला टोटल एक पार्टिकल असणार आहे आणि सेंटरमध्ये एक पार्टिकल, म्हणजे एकूण याच्यामध्ये 2 पार्टिकल्स असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघतोय रेडियस ऑफ द स्फिअर, रेडियस काढायचा आहे. हा ॲक्च्युअली इथे जर आपण बघितलं तर हा जो सेंटरला स्फिअर आहे तो स्फिअर ह्या 2 स्फिअरला टच झालेला आहे. हे 2 स्फिअर कुठले आहेत तर कॉर्नरचे आहेत. एक ह्या कॉर्नरला आहे, एक या कॉर्नरला आहे.
आणि हे काय डायगोनल आहे, म्हणजे सेंटरचा जो स्पिअर आहे तो दोन इतर स्पिअरला टच झालेला आहे. तर इथं या स्पिअरचा रेडियस हा एक आहे आणि हा एक आहे, आणि या स्पिअरचा रेडियस इथे आतमध्ये एक आलेला आहे, बाहेर एक आहे. इथे सुद्धा हा रेडियस एक आहे आणि हा एक रेडियस आहे. म्हणजे एफ आणि ए पर्यंत किती रेडियस आहेत? 4 रेडियस आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पहिल्यांदा आपण एफ डी हे काढून घेणार आहोत. डी ई हे ए आहे, माहिती आहे आपल्याला. नंतर एफ ई हे सुद्धा ए आहे, हे माहिती आहे, कारण हा काय आहे? क्यूब आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे एफ डी. आपल्याला हे 4R पहिल्यांदा काढून घ्यावे लागणार आहे आणि 4R वरून 1R किंमत काढावी लागणार आहे. मग 4R काढायचे म्हणजेच काय काढायचे? ही लेंथ काढावी लागणार आहे, ए एफ. ही लेंथ काढली की आपल्याला 4R मिळणार आहे आणि ह्या 4R वरून एका आरची किंमत मिळणार आहे, म्हणजेच रेडियस मिळणार आहे. त्या रेडियसवरून आपण एका स्पेअरचा व्हॉल्यूम काढणार आहोत. एक स्पेअरचा व्हॉल्यूम काढल्यानंतर आपल्याला टोटल व्हॉल्यूम काढायचा आहे. तो टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय येणार आहे? 2 इंटू व्हॉल्यूम ऑफ द वन स्पेअर. आणि नंतर पॅकिंग इफिशियन्सी हे काढावे लागणार आहे नेहमीचा फॉर्म्युला वापरून. आणि नंतर वॉइड व्हॉल्यूम काढायचं आहे. तर आपण पहिल्यांदा इथं काय करणार आहोत? हा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला, एफ ई डी. हा ट्रायंगल जर घेतला तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार एफ डीची किंमत मिळणार आहे, म्हणजे लेंथ एफ डी मिळणार आहे. ट्रायंगल एफ ई डी मध्ये हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. अँगल एफ ई डी इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्री आहे. मग पायथागोरसच्या सिद्धांतावरून काय सांगू शकतो आपण? एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू एफ ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर. बघा, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू एफ ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर. म्हणजे ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. एफ ई स्क्वेअर, इथं एफ ईची किंमत किती आहे किंवा व्हॅल्यू किती आहे? एफ ई इज इक्वल टू ए आहे. मग याचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर असणार आहे. प्लस ई डीची व्हॅल्यू किती आहे? ई डीची व्हॅल्यूसुद्धा ए आहे, म्हणजे इथंसुद्धा ए स्क्वेअर असणार आहे. मग हा स्क्वेअर अधिक हा स्क्वेअर म्हणजेच 2a स्क्वेअर असणार आहे. मग आता हा अँगल बघायचा आहे आपल्याला, ए डी एफ. याची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली आहे, ती किती आहे? 2a स्क्वेअर. आता आपण बघतोय हा ट्रायंगल कुठला आहे? ए डी एफ. ए डी आणि एफ हा ट्रायंगल बघतोय. इथे सुद्धा हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे, म्हणजेच अँगल ए डी एफ इज इक्वल टू 90 डिग्री आहे. इथं सुद्धा आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करायचा आहे आणि मग आपण ही व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे ए एफ, लेंथ ए एफ आपण पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करून काढणार आहोत. तर इथं इन ट्रायंगल ए डी एफ, ए डी आणि एफ, अँगल ए डी एफ इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्री आहे. मग असे बघितल्याप्रमाणेच काय होणार आहे? याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर याचा वर्ग, म्हणजेच ए डीचा वर्ग, लेंथ ए डीचा स्क्वेअर अधिक लेंथ एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ए एफ स्क्वेअर. इथं बघा, ए एफ स्क्वेअर, ए एफ कुठं आहे? हां, ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर. तर ए डी स्क्वेअर म्हणजेच काय? ए स्क्वेअर. ए डी कुठं दिसते? बघा, इथं दिसते. ही लेंथ किती असणार आहे? ए असणार आहे. ए डी स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर. एफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इथं बघितलेली आहे 2a स्क्वेअर, म्हणून तिथं आपण 2a स्क्वेअर घेतलेलं आहे. एकूण किती झाले? हे 2a स्क्वेअर आणि हे एक ए स्क्वेअर मिळून झाले 3a स्क्वेअर. हे काय आहे? ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर. म्हणजेच ए एफ इज इक्वल टू काय? ए एफ इज इक्वल टू अंडर रूट ए.
तर इथं ए एफ इज इक्वल टू 4R मग अशी बघितलेलं आपण. ए एफ म्हणजेच काय 4R आहे. ह्या सर्कलचा एक R इथं आलेला आहे, ह्या मधल्या सर्कलचा किंवा स्पेअरचा 2 R इथे आहेत आणि ह्या शेवटच्या स्पेअरचा एक R इथं आलेला आहे. म्हणजे टोटल किती आहेत 4R आहेत. म्हणजे इथे ए एफ इज इक्वल टू 4R झाले. मग ए एफच्या ऐवजी आपण इथं 4R लिहिलेत. 4R इज इक्वल टू √3 ए, हे 4R इज इक्वल टू झाले. मग R इज इक्वल टू काय येणार, R इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 4A. अशा पद्धतीनं आपण रेडियस काढून घेतलेली आहे. आता ह्या रेडियसचा वापर करून आपण व्हॉल्यूम काढायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर, एका स्पेअरचा व्हॉल्यूम इथं आपण काढणार आहोत. आणि त्याच्यानंतर किती स्पेअर आहेत, एकूण 2 स्पेअर आहेत. 2 स्पेअरचा व्हॉल्यूम आपल्याला काढायचा आहे. तो कसा काढणार, ही जी व्हॅल्यू येईल त्याला मल्टिप्लाय करायचे 2ने, म्हणजे आपल्याला टोटल व्हॉल्यूम मिळणार आहे स्पिअरचा. मग आता बघूयात व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर, एका पार्टिकलचा किंवा एका स्पेअरचा आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. मग आता व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर इज इक्वल टू 4/3 पाय r³ हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू घालायची आहे. 4/3 पाय r³ आहे. आरची व्हॅल्यू इथं काढलेली आहे आपण, काय आहे √3 डिवायडेड बाय 4a, याचा क्यूब 4/3 पाय, ह्याचा क्यूब म्हणजे काय √3 इंटू √3 इंटू √3. मग हे आपण कसं लिहू शकतो, 3 इंटू √3 डिवायडेड बाय 4चा क्यूब 64 आणि एचा क्यूब a³ असं इथं लिहिलेलं आहे आपण. आता इथे हे गेल्यानंतर काय येईल 16 येईल. म्हणजेच काय √ हे 3 गेले, हे 3 गेले, काय राहिलं आहे √3 पाय a³ डिवायडेड बाय 16. अशा पद्धतीनं आपण काय काढलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ द वन स्पिअर. तर तिसऱ्या पॉईंटला आपण बघणार आहोत टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर. टोटल व्हॉल्यूम किती असणार आहे, टोटल व्हॉल्यूम हा 2 इंटू √3 पाय a³ डिवायडेड बाय 16 असा असणार आहे. तर तिसरा पॉईंट बघूया. थर्ड पॉईंट इज टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आता युनिट सेल BCC कंटेन्स 2 पार्टिकल्स. मग अशी आपण बघितलेले आहे. BCCमध्ये बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिसमध्ये 2 पार्टिकल्स असतात. हेन्स व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल्स. मग टोटल व्हॉल्यूम किती ऑक्युपाईड झालेला आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द स्पेअर आपण 2 नंबरला बघितलेला आहे. त्याला 2ने गुणलं की आपल्याला मिळणार आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स. टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स 2 इंटू, आता व्हॉल्यूम बघितलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ द वन स्पेअर इज इक्वल टू √3 पाय a³ डिवायडेड बाय 16. मग हे 2 आणि हे भाग गेल्यानंतर इथं 8 राहील. म्हणजेच टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल इज इक्वल टू √3 पाय a³ डिवायडेड बाय 8. अशा पद्धतीनं आपण काय काढलेलं आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स काढलेलं आहे. तर चौथा पॉईंट आहे पॅकिंग इफिशियन्सी. Packing efficiency is the volume occupied by the particles in unit cell divided by total volume of the unit cell into 100. आता volume occupied by the particles किती आहेत हे आपण इथे 3 नंबरला बघितलेलं आहे, हे आहे. म्हणजेच काय √3 पाय a³ डिवायडेड बाय 8. टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल किती आहे a³. हे a³ आणि हे a³ कॅन्सल होतील. आता राहिलं काय √3 पाय डिवायडेड बाय 8 इंटू 100. मग √3ची व्हॅल्यू आपण इथे घातली, ती आहे 1.732. पायची व्हॅल्यू इथे घातली 3.141 डिवायडेड बाय 8 इंटू 100. हे जर आपण सॉल्व केलं तर किती येणार आहे 68%. म्हणजे याची व्हॅल्यू 68 येईल इंटू 100 म्हणजे 68% येणार. हे काय झालं पॅकिंग इफिशियन्सी. मग एम्प्टी स्पेस किती असणार आहे तर 100 - 68 दॅट इज इक्वल टू 32%. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे पॅकिंग इफिशियन्सी काढलेली आहे. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस
पाहिलेलं आहे.